दिवसाची स्पर्धा ज्यांनी आपल्या समावेशनाने रंगवली, तुम्हा आम्हाला रंगत दिली, ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेले, ते पेंढरीचा आवाज, देवगडचा बुलंद आवाज, आमचे सहकारी मित्र सन्माननीय प्रकाश झोरे साहेबांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. त्यांचा किरण भोईर सर यांचा देखील या ठिकाणी आम्ही सन्मान करतो, सत्कार करतोय. तुमच्या अनोख्या शैलीने ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेलात. संजय बावदाने आपण भोईर सरांचा या ठिकाणी सन्मान करावा, सत्कार करावा, आभार मानावे. संपूर्ण दिवस तुम्ही या उन्हात उभे राहून या स्पर्धेसाठी जे जोखून दिलात त्याला तोड नाही. मी विकास गोरे, सुनील जांगळे आणि तुम्ही या, सुरेश, शैलेश तुम्ही करा, हा तुकाराम बावदाने या. हे ना यांचं काम. त्याचप्रमाणे आजचा संपूर्ण दिवस हा वॉइस सगळ्यांपर्यंत पोहोचतोय, अवघ्या महाराष्ट्रभर पोहोचतोय. ते साऊंडवाले दादा यांच्या टीमला देखील मी या ठिकाणी आमंत्रित करतो. कृपया तुम्ही देखील या ठिकाणी तुमचा सन्मान स्वीकारावा. आणि त्याचप्रमाणे आज लाईव्हच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून आज खूप जणांनी ही स्पर्धा घरी बसून अनुभवली, त्या संपूर्ण युट्यूबच्या टीमला देखील मी या ठिकाणी आमंत्रित करतो. कृपया वेळ कमी आहे, जरा लवकर या. दोन्ही टीम बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी 10 मिनिटं संपवतोय. वेळ फार कमी आहे. थँक्यू सो मच. त्यांच्या आधी काका बोलायला देऊया. हॅलो, हा मॅन ऑफ द सिरीज सगळ्यात लास्टला ठेवा. ओके, चालेल. मी सगळ्या गोष्टी लांब ठेवतो, परंतु एक आदर्श ज्यांचा घेऊन तुम्ही आम्ही सर्व नवतरुण हे मार्गक्रमण जीवनातील चालू आहे. समाज एकत्रीकरणाचं माध्यम कोणतंही असो, मात्र त्याची सुरुवात 1990-80 पासून या मुंबईमध्ये चालू ज्यांनी केली, आज तेच आदरणीय सन्माननीय आधारस्तंभ आदरणीय राजू जांगळे सर, मी तुम्हाला विनंती करतो की या तुमचे मार्गदर्शनापर 2 शब्द आम्हाला आज आशीर्वाद रूपी हवे आहेत आणि ते तुम्ही द्याल. या उपस्थित सर्व आज या टीम मध्ये ज्यांनी 9 संघांनी भाग घेतला आणि ते त्याच्यामधले काय हरले ते निघून गेले आणि जे जिंकले ते आता इथे समोर आहेत. मित्रांनो, आयोजकांचा विषय असा असतो,
समाजाची का जर हे प्रोग्राम करत असतील तर क्रिकेट हा एक माध्यम आहे, एक नाव आहे, पण त्यांच्या मागे हेतू असतो की समाजातील सर्व शेवटपर्यंत हे तरुण क्रिकेटर थांबले पाहिजे. ते थांबत नाही, ह्याचाच अर्थ समाजाला एकीकरण करण्याची ज्याची इच्छा असते ती थोडी अधुरी राहते. म्हणून मी तरुणांना सर्वांना सांगेन, हार जीत ही आपल्यामध्येच असते. कप किंवा काय पौष्टिक जिंकणार आहात त्या आपल्यामध्येच असतं, पण त्याला एक माध्यम असतं. म्हणून आपण धनगर समाजाची किंवा कुठच्याही समाजाची या ठिकाणी आपण कार्यक्रम घेतो. ठीक आहे, चांगलं आहे की जो जिंकतो त्याचा आज उत्साह वाढला असेल, जो हारला असेल त्याचा थोडा उत्साह कमी झाला असेल, पण कसा कमी समजू नका. आपल्या घरातच आपण मोठे आहोत आणि लहान आहोत, हे सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे. आम्ही समाजाला एकत्र करण्याचं काम केलं, झोपलेल्या समाजाला उठवण्याचं काम केलं. आता पुढे न्यायाचं काम तुमचं आहे, आमचं नाही. ह्या पुढे जे करायचं आहे ते तुम्ही तुमच्यासाठीच करायचं आहे. म्हणून माझ्या मनामध्ये खरोखरच वाटलं होतं की मी आज या क्रिकेटला भेट देणार नाही. खरं आहे, कारण माझं तेवढी येण्याची ताकदी नव्हती, पण तरी पण म्हटलं की समाजाची मुलं सगळी एकत्र येत आहेत, त्या ठिकाणी जर मी नाही गेलो तर ते कुठेतरी कमीपणा होईल. म्हणून मी या ठिकाणी पोहोचलो. पण त्याचबरोबर जे तुमचे 9 संघ आहेत त्या 9 संघाच्या कर्णधारांना कळवा आणि त्यांचे सगळे क्रिकेटर जे त्यांचे खेळाडू त्यांचे जोडीदार आहेत, मला वाटतं आपण धनगर समाजाच्या वतीने त्यांचा एक सत्कार केला पाहिजे की समाजासाठी लढतात, समाजासाठी खेळतात. हे खेळता खेळता आपल्याला अजून काय साधायचं आहे हे साधण्यासाठी तुम्ही सज्ज झाले पाहिजे, हे मी आपल्या समोर सांगेन. मला 2 शब्द पुढे बोलण्याची संधी दिलात त्याबद्दल मी आभार मानतो. पण एक जाता जाता सांगतो की येणाऱ्या 21 तारीखला धनगर समाजाचा मोर्चा आहे आणि तो सगळ्यांसाठी आहे. कोण आयोजक आहे हे बघू नका, समाज त्या ठिकाणी जमा होतोय, त्या ठिकाणी आपली सगळ्यांची उपस्थिती असली पाहिजे आणि शक्यतो सगळ्या तुमची तरुणांची असली पाहिजे. आणि हे मिळणार आहे ते कोणाच्या त्याच्या ताटात पडणार नाही, सगळ्यांच्या ताटात पडणार आहे. ह्याचा लाभ सगळ्यांना मिळणार आहे. म्हणून जसे क्रिकेटमध्ये तुम्ही भाग घेताय तसेच सामाजिक सार्वजनिक मध्ये आपण सर्वांनी भाग घ्यावा. कुठे मोर्चा असेल, कुठे तालुक्याची सभा असेल, कुठे जिल्ह्याची सभा असेल, त्या ठिकाणी तुम्ही तरुणांनी या ठिकाणी एकत्र आलात तर तुमचं खरोखर स्वागतच आहे. आणि हे आमच्याकडून जे राहिलेलं काम असेल हे तुम्ही करायचं आहे, हे तुमच्यासाठी मी एक नम्र विनंती करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार. धन्यवाद सर. मोलाचे शब्द, अभिमानाचे शब्द, सगळ्यांना प्रेरणा देणारे शब्द तुमच्या मुखातून ऐकूला मिळाले. हा आम्हाला आशीर्वाद आहे आणि हा आशीर्वाद घेऊन तिथे जमलेला जो आज खेळकर मुलगा आहे ना, तो उद्या आज आमच्यासारखा जेव्हा तुमच्यासारखा वरिष्ठ होईल तेव्हा नक्कीच या समाजाकडे आपल्यासारख्या नजरेने पाहिल, यात शंकाच नाहीये. वेळ कमी आहे, बोलायला खूप आहे. बोलणारे दादा सरांचं सुद्धा मला इच्छा होती ऐकण्याचं, परंतु वेळ कमी आहे. माफ करा सर. हे 4 आहेत पर्सनल आणि 3 ट्रॉफ्या. कोणाचं द्यायचं काय? चला, तुम्हाला सगळ्यांना जमलेल्या शेवटच्या 3 संघ असतील, संपूर्ण 9 संघांना एक प्रश्न पडला असेल की आता मात्र वैयक्तिक पारितोषिक ज्याच्यासाठी या चांगल्या भव्य दिव्य ज्या ट्रॉफ्या लागल्या आहेत ना त्या कोणाच्या नावावरती जाणार आहेत. बरेच खेळाडू दावेदार होते, बरेच जणांनी सकाळपासून दावेदारी पेश केली, उत्कृष्ट गोलंदाजी बऱ्याच जणांकडनं पाहिली. पण असं जरी असलं ना तरी मात्र या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय तिकडे करक संघ, तो तिकडे करक संघच आहे ना. करक पहिल्यांदाच फायनल खेळलात, एक अनुभव घेतलात आणि तुम्ही असं बाहेर चर्चा खेळताय, बरं नाही वाटत आहे. अनुभव इकडे पण घ्या. या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ठरतोय
कोणालाही काही न विचारता वेळ कमी असल्यामुळे त्याचं नाव डिक्लेअर करतोय शरद शिंदे करक संघाचा बेस्ट बॉलर सुरेशजी शिंदे सरांना मी आमंत्रित करतो. या तुमच्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाज ट्रॉफी द्यायची आहे. जर बघितलं गेलं ना तर जुवाडीच्या एका खेळाडूने एक अप्रतिम झेल टिपला. आपण बेस्ट फिल्डर कडे वळालोय. बरेच जणांनी अप्रतिम झेल टिपले. मात्र जर आयोजकांनी मला जर एक संधी दिली ना एक बदल करण्याचा, जो खेळाडू ठरला या बेस्ट स्पर्धेचा बेस्ट फिल्डर, परंतु जर संधी दिली तर मी नक्कीच एक नाव चेंज केलं असतं, परंतु तसं होणार नाही. पण या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने बेस्ट फिल्डर मी तो बदल काय करायला सांगणार होतो माहितीये. एक आज आपण झेल वय वर्ष 40 ज्यांनी समाजाचं क्रिकेट उंचीवरती घेऊन जाण्याचं काम केलं त्यांनी एक तो झेल टिपलेला झेल येणाऱ्या वर्षामध्ये बराच गाजणार आहे. ते दादा एडगे त्यांनी तो झेल टिपला होता. तुम्हाला नाही मिळालंय नो डाऊट, परंतु स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ठरतोय महेंद्र चांगली. आणि हे हे जे बेस्ट फिल्डरचा मला जो अवॉर्ड मिळाला होता तुम्ही दादा सर यांना डेडिकेट करतोय त्यांनी जरा क्या बात है. खेळाडू तत्पूर्वी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यासाठी त्या संघाला बोलवतोय, अर्थातच मिळंद अंबाई संघाला, बरोबर ना, ज्याने या स्पर्धेचा तृतीय क्रमांक पडला त्या कर्णधारांना मी आमंत्रित करतोय. आदरणीय राजाराम दादा शिंदे तुमच्या हस्ते हा चषक बहाल करण्यात यावा.
टीम एवढे नाही आहे वाटते, कारण म्हणे वेळ जर असता ना आपण थोड्याशा चर्चा केल्या असत्या, कुठे कमी राहिलो, काही गोष्टी चुकल्या, कोणती गोष्ट चुकली, काय नेमकं कमी पडलं, काय असं झालं ज्या संघाकडे आपण प्रमुख दावेदार म्हणून पाहतो तो संघ गेल्या काही टुर्नामेंटमध्ये 3 किंवा 4थ्या क्रमांकावर तर थांबतोय. अहो मेन राहिलं इकडे. ट्रॉफीच्या नादामध्ये पैसे सुद्धा विसरले जातात. या खेळाडूंना जे मनामधनं प्रेम आहे ना, फक्त ट्रॉफीचं असं सर, पैसा नगण्य आहे. त्यानंतर आता द्वितीय क्रमांकाकडे वळूया आणि तो द्वितीय क्रमांकासाठी मी आमंत्रित करतोय करक संघाच्या कर्मचाऱ्यांना. संजय गोरे संघ संपूर्ण या, तुम्ही तर इथेच असणार आहात. आणि मेडल जे आहेत उपविजेता आणि विजेता संघाला ती सुद्धा बहाल केली जातील. लाईनअप मध्ये या, लगेचच एका एकाच्या गळ्यामध्ये घाला. उपविजेता लक्ष्मी माता करक, जोरदार टाळ्या होऊ द्यात. जमलेल्या माझ्या सर्व मित्रांना विनंती, चला एक खेळाडू या ट्रॉफी घेऊन ना पुन्हा लाईन मध्ये उभे राहणार. मला माहिती आहे सेलिब्रेशन अजून यांचं बाकी असणार आहे. प्रत्येकाला प्रश्न पडलाय कोण तो खेळाडू असणार आहे, हु इज द मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज कोण ठरेल. चला पुन्हा एकदा लाईनअप मध्ये उभे राहा ट्रॉफी घेऊन. आता यस मॅन ऑफ द, तत्पूर्वी एक मॅन ऑफ द मॅच शेवटच्या सामन्याची जो ठरलाय मॅन ऑफ द मॅच फायनल मॅचचा बाकी आहे ना सर. मॅन ऑफ द मॅच फायनल मॅचचा अर्थातच योगेश. फलंदाजीने चला राहू दे, ठीक आहे, नो प्रॉब्लेम, काही हरकत नाही. चला ज्या प्रश्नाचं तुमच्या सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत ना, या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मुवमेंट कोण ठरणार आहे. तुम्हा सगळ्यांना मला वाटतं माहिती आहे, वेळ जास्त घेत नाहीये. या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने मॅन ऑफ द सिरीज ठरलाय योगेश झोरे. योगेश झोरे ज्याने अंतिम सामन्यात देखील तुफानी फलंदाजी केली, त्याच्यासाठी ज्यांच्या हस्ते आता त्याला जो सन्मान मिळाला, पुरस्कार मिळाला, त्याच्यासाठी अजून एक गिफ्ट आहे. आपला T20 वर्ल्ड कप सुरू होतोय आणि त्याला अनेक पूर्ण देशात मॅच आहेत. 12 तारखेला वानखेडेला मॅच आहे. त्या मॅचचं तिकीट त्याच्यासाठी आनंद देसाई माऊलींकडून जाहीर केलेलं आहे. सोनं पे सुहागा.
मला स्वतः नाही घेऊ तरी चालेल. जर मुलींना माझ्या तुम्ही सांभाळलात ना तर तुम्ही घेऊन जा, कारण माझ्या मुलींना खूप वेळ आहे क्रिकेटचा. आज सुद्धा सकाळी येणार होती परंतु मी उठवलं नाही. एवढ्या रात्रपर्यंत इथे थांबणार असते. तुम्ही मॅन ऑफ द सिरीज मिळवा, तुम्हाला पण मिळणार. आता उमर नहीं है ना, खेला हमारे जमाने में बहुत खेला. चला, मानाचा सन्मानाचा या स्पर्धेच्या मध्ये मिळालेले संपूर्ण पाहुण्यांना विनंती आहे, तुम्ही सर्वजण इथे उभे राहा या चषकाच्या पाठी. आणि सर्व माझ्या खेळाडूंना विनंती आहे की तो मानाचा पहिला मेडल घ्या आणि त्यानंतर या बहुमानांकित सर्वांच्या स्वप्नातील चषक भालावली चषक तुम्ही आता मात्र सेलिब्रेशन साठी घेऊन जा. सगळ्यांना माहिती आहे भालावली चषक का मानकरी ठरलाय भालावली 11 संघ. चला, संपूर्ण खेळाडूंना विनंती आहे, आदरणीय पाहुणे काकाश्री, आदरणीय पाहुणे दादाजी येडगे सर, आदरणीय पाहुणे शिंदे सर, आदरणीय पाहुणे सगळेच देसाई सर, सगळ्यांनी या. तुमच्या शुभ हस्ते मानाचा करंडक, मानाचा चषक घरामध्ये जाताना आपण पाहणार आहोत. भालावली चषक, यस, सेलिब्रेशन होऊ दे. सेलिब्रेशन सुरू केलंय. जिंकलेल्या संघाकडनं आईची आठवण पुन्हा एकदा आपण इथं ती करूया का? तुम्ही तयार असाल तर या. तुम्हाला सर्वांना माहिती आहे काय म्हणायचंय. या सगळ्यांनी माझ्या पाठीमागे इथे उभे राहा. चषक घेऊन लाईव्ह आहे, कॅमेरा कव्हर, मोबाईल असेल तर कव्हर करा. या जोश मध्ये बोलायचं, अगदी जोश मध्ये. हे आहे आम्ही जिंकलोय. खरंच या चषकाच्या माध्यमातून प्रत्येक मुलाने आपल्या आईला आठवण करायची आहे आणि सांगायचंय मैदानावरनं आपल्या आईपर्यंत आवाज पोहोचला पाहिजे आणि सांगायला पाहिजे, इथून आज सांगायचंय की हे आहे आम्ही जिंकलोय, आम्ही जिंकलोय. येस, त्या धन्य त्या माऊलींना, ज्या माऊलीने या वीरांना जन्म दिला, धन्य त्या माऊलींना ज्याने आज सुपुत्रांना जन्म दिला, ज्याने आज मैदानावरती हे कार्य केलं, विजय मिळवला आणि आपल्या आईंच्या नावाला रोशन केलंय. सर्वांना शुभरात्री. तोंडातून काही चुकीचे शब्द गेले असतील मोठ्या मनाने माफ करा आणि मी इथेच सांगतो धन्यवाद. गुड नाईट. आमच्या सगळ्या टीमला घेऊन येणारे आमचे रथ चालक, बस ड्रायव्हर कुठे असतील त्याने